तर आज मी बनवणार होते उकडीचे मोदक. नमस्कार, मी गौरी आणि सकाळी सकाळी मम्मीने मला मस्त 2-3 नारळ फोडून दिले. पण हे खोबरं जे आहे ते वाळलेलं असल्यामुळे ते काय कापत नव्हतं. मग मी त्याला मस्त ठेचून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतलं. आता जर तुम्ही इथे ओलं खोबरं घेत असाल तरी सुद्धा याला मिक्सरमध्येच बारीक करायचं आहे. अजिबात किसून घ्यायचं नाहीये, नाहीतर उकडीच्या मोदकांना टेस्ट येत नाही. त्यानंतर इथे मी बदाम घेतलेत आणि त्यांना सुद्धा मी मस्त बारीक कापून घेतले. त्यानंतर गूळ घेतलाय आणि गूळ आपल्याला खोबऱ्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे, तरच आपलं सारण परफेक्ट होतं. मग मी दुसऱ्या कढाईमध्ये इकडे उकड बनवत होती आणि मी दुसरीकडे सारण बनवत होते. दोन्ही कढाईमध्ये तूप टाकून घ्यायचं आणि तूप खूप इम्पॉर्टंट आहे उकडीच्या मोदकांमध्ये. त्यानंतर एका कढाईमध्ये गूळ टाकून घेतला आणि दुसरीकडे पाणी. आता तिकडे उकड बनतेय, इकडे सारण बनतंय मोदकांसाठी. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि पाण्याला उकळी येईपर्यंत इकडे गूळ सुद्धा मस्त जे आहे ते वितळला होता. तर त्यामध्ये आता मी इथे खोबरं टाकून घेतलंय आणि मस्त मिक्स करायचंय आणि आपल्याला हे लो फ्लेमवर करायचंय, नाही तर आपलं सारण जळलं जाऊ शकतं. त्यानंतर दुसरीकडे पाण्याला उकळी आली होती, तर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचंय आणि कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचंय, नाहीतर मग गेठोड्या त्यामध्ये तयार होतात. तर पीठ टाकून घेतल्यानंतर मस्त हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम सुद्धा लो हवी आहे इथे सुद्धा. त्यानंतर मस्त आपली उकड तयार झालेली आहे. इकडे मी बदाम टाकून घेतले आपल्या सारणावर आणि मस्त मिक्स करून घेतलीये. उकड तयार झाल्यानंतर त्यावर थोडंसं गावरान तूप टाकायचं, त्याने टेस्ट खूप छान येते. आता आपली उकडही रेडी आहे, आपलं सारणही रेडी आहे. पण उकड जी आहे ती आपल्याला झाकून ठेवायची आणि मी थोडंसं पीठ बाहेर काढलंय मोदक बनवण्यापुरतं, कारण की गार जर झालं ते पीठ तर मोदक चांगले बनत नाही. नंतर मस्त मोदक बनवून घेतले. कढाईमध्ये पाणी ठेवलं, चाळणीवर मस्त मोदक ठेवलेले होते आणि मस्त मोदक वाफळून घेतले 10 ते 12 मिनिटं आणि तयार आहे आपले उकडीचे मोदक. तर तुम्हाला उकडीचे मोदक आवडतात की तळलेले मोदक ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.